कृष्णा गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। एक वॉर्ड एक उमेदवार निवडणुकीसह मतदार याद्यांबाबत विशेष पुनरीक्षण कार्यक्रम घ्या। राज्य निवडणूक आयोगाची भेट घेत मनसेच्या शिष्टमंडळाची मागणी। 6 आणि 7 सप्टेंबरला दिल्लीमध्ये सर्वच खासदारांना उपस्थित राहण्याचे आदेश। उपराष्ट्रपती पदासाठी निवडीची रणनीती ठरण्याची शक्यता। राज्य सरकार अडचणीतून चाललंय। गेल्या 10 महिन्यांपासून आमदारांना कोणताही निधी नाही। शिवसेना आमदार संजय गायकवाड यांचा मोठा दावा। सर्वांना निधी दिला जातोय। निधीवरून प्रताप सरनाईक यांची प्रतिक्रिया। निधीच्या मुद्द्यावरून शिंदेंच्याच मंत्र्यांमध्ये मतमतांतरे। रायगडच्या पालकमंत्री पदावरून गोगावले नाराज असल्याची चर्चा। ध्वजारोहण केल्यानं पालकमंत्रीपद ठरत नाही। गोगावले रायगडच्या पालकमंत्री पदावर ठाम। 15 ऑगस्टला मंत्री आदिती तटकरे रायगडमध्ये ध्वजारोहण करणार। रायगडच्या पालकमंत्री पदाच्या वादादरम्यान निर्णय। तर नाशिकमध्ये ध्वजारोहणासाठी मंत्री गिरीश महाजन यांना मान। गोगावले दिल्लीमध्ये असल्यानं कॅबिनेट बैठकीला अनुपस्थित। एकनाथ शिंदे यांची आजच्या कॅबिनेट बैठकीला अनुपस्थिती। गोगावले आज दिल्लीमध्ये जे.पी. नड्डा यांची भेट घेणार। पालकमंत्री पदाबाबत कॅबिनेटमध्ये कोणतीही चर्चा नाही। नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत संजय शिरसाट यांची माहिती। पालकमंत्री पदाबाबतचा विषय मुख्यमंत्र्यांचा असतो, मात्र पालकमंत्री पदावरून शिंदेंनी शहांशी चर्चा केली। संजय राऊतांचं वक्तव्य। 2 काळ्या जादूचे पुजारी रायगडमध्ये पोहोचले। ओम फट स्वाहा जितेंद्र आव्हाड यांचा भरत गोगावलेंसह सुनील तटकरेंनाही टोला। भाजपला आता शिंदेंच्या शिवसेनेची गरज उरली नाही। गोगावलेंना रायगडचं पालकमंत्रीपद मिळेल असं वाटत नाही। रायगडच्या पालकमंत्रीपदावरून माजी खासदार विनायक राऊतांचा टोला। मातोश्रीवर विदर्भ, नवी मुंबईतील भाजप काँग्रेसमधील पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश। उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश पार पडला। उबाठाच्या बापात दम नाही या वक्तव्यावरून संजय गायकवाडांचा युटर्न। माझ्या शब्दाचा विपर्यास केला गेला। बाळासाहेब ठाकरे लाखो शिवसैनिकांचे बाप। गायकवाड यांची प्रतिक्रिया। माझ्या भाषणाचा रोख ब्राह्मण समाजावरच होता, पण माफी मागायचा प्रश्नच येत नाही। मी समाजाचा उल्लेख केला नाही। भास्कर जाधव वक्तव्यावर ठाम। काही दिवसांपूर्वी सभेत भास्कर जाधव यांनी तालुक्यातील खोदकी संपवल्याचं वक्तव्य केलं होतं। भास्कर जाधव यांच्या विरोधात ब्राह्मण महासंघ आक्रमक। ब्राह्मणांशिवाय भास्कर जाधव कसे निवडून येतात बघूया। ब्राह्मण महासंघाचं भास्कर जाधव यांना खुलं आव्हान। निवडणूक आयोग चोराच्या भूमिकेत। संजय राऊत यांची निवडणूक आयोगावर सडकून टीका। तर फडणवीस आणि मोदी शहा लबाडी करून सत्तेत आले, राऊतांचा आरोप। विधानसभा मतदानापूर्वी मतदार याद्यांमध्ये छेडछाड। महाविकास आघाडीचे भाजपवर गंभीर आरोप। पत्रावर महाविकास आघाडीच्या 3 प्रमुख नेत्यांच्या स्वाक्षऱ्या। संशय असणाऱ्या 13 मतदारसंघांचा पत्रात उल्लेख। व्हॉइस ऑफ देवेंद्र या वक्तृत्व स्पर्धेचं परिपत्रक मागे घेण्याचा निर्णय। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंदोलनानंतर निर्णय। कोण देवेंद्र फडणवीस? आम्ही त्यांच्या मतांना महत्त्व देत नाही। आयोगांवरील आरोपांवरून हर्षवर्धन सपकाळ यांचा फडणवीसांवर निशाणा। तर यावरून सपकाळ किती बावळट आहेत हे सिद्ध होतं। भातखळकर यांचा निशाणा। अजित पवारांनी जनाची नव्हे तर मनाची तरी लाज बाळगावी। मोदींच्या आशीर्वादामुळे दादांना उपमुख्यमंत्रीपद मिळालं। अजित पवारांच्या कुरेशी लोकांवरील वक्तव्यांवर मिलिंद एकबोटे यांची प्रतिक्रिया। एकनाथ शिंदेंच्या अकोले दौऱ्यानंतर बाजीराव दराडे यांचा राजीनामा। दराडेंनी शिवसेना शिर्डी लोकसभा मतसंपर्क प्रमुख पद सोडलं। पक्षातील चुकीच्या पदनियुक्त्यांवर दराडे नाराज। पुण्यामध्ये रमेश चेन्नीथला यांची राज्यातील नेत्यांसोबत महत्त्वाची बैठक। विजय वडेट्टीवार, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, सतेज पाटील बैठकीला हजर। राज्यातील सद्यस्थितीचा रमेश चेन्नीथला यांनी आढावा घेतला। काँग्रेसच्या चिंतन शिबिराला नाना पटोले गैरहजर। पृथ्वीराज चव्हाण आणि सुशीलकुमार शिंदे पक्षाच्या कामानिमित्त दिल्लीत असल्याची माहिती। राज्यातील सर्व प्रमुख नेते उपस्थित, मात्र पटोले अनुपस्थित। नाशिकमध्ये 12 सप्टेंबरला मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचा संयुक्त मोर्चा। मोर्चासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना निमंत्रण देणार। जनतेनं देखील मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याचं आवाहन।
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेची युवासेना सक्रिय. महापालिका निवडणुकीसाठी युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांवर जबाबदारी. युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांचा पुणे आणि नाशिक दौरा. स्थानिक पातळीवर आढावा घेणार. शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून पक्षाच्या अधिकृत प्रवक्त्यांची यादी जाहीर. जितेंद्र आव्हाड यांच्याकडून ट्विट करत माहिती. नितीन देशमुख, विद्या चव्हाण, फहाद अहमद, मेहबूब शेख यांच्या नावाचा समावेश. गोपीचंद पडळकरला भंपकपणा करायची सवय. शरद पवार, जयंत पाटलांना शिव्या देण्याचा पडळकरांचा धंदा. मेहबूब शेख यांची पडळकरांवर टीका. शरद पवारांची उच्चस्तरीय चौकशी करा. चौकशीसाठी निवडणूक आयोगाला पत्र लिहिणार. पवार जसे स्वतःहून ईडीकडे गेले तसेच या चौकशीला देखील स्वतःहून जावं. पवारांच्या दाव्यानंतर आमदार प्रशांत बंब यांची प्रतिक्रिया. मुंबईतील अनेक भागामध्ये अद्यापही कबुतरांना खाद्य टाकण्याचा प्रकार सुरूच. वांद्रे पश्चिम तलावाजवळ एकानं कबुतरांना धान्य टाकलं. दादर कबुतरखान्याबाबत उद्या हायकोर्टामध्ये सुनावणी. 13 ऑगस्टपर्यंत कुणीही माध्यमांशी बोलू नये. जैन महासंघाच्या ललित गांधी यांचं आवाहन. कोर्टाच्या निर्णयानंतर पुढील भूमिका ठरवली जाणार. कबुतरांना खाद्य टाकणाऱ्यांकडून 1,32,000चा दंड वसूल. दादर कबुतरखाना परिसरामध्ये पालिकेकडून कडक कारवाई. कबुतरखान्यांवर ताडपत्री काढण्याचा प्रयत्न केल्यास कारवाई होणार. मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनेते किशोर कदम यांच्या तक्रारीची दखल. फडणवीसांनी ट्विट करत अधिकाऱ्यांना सूचना केल्या. सहकार सचिव आणि SRAच्या अधिकाऱ्यांना तक्रार दिल्याची माहिती. किशोर कदम यांनी सोसायटीमध्ये सुरू असलेल्या गोंधळाची तक्रार मांडली होती. छत्रपती संभाजीनगरमध्ये युवक काँग्रेसकडून रेल रोको. मत चोरी प्रकरणात रेल्वे अडवून सरकारचा निषेध व्यक्त. कांद्याच्या प्रश्नावर विरोधकांचं संसदेबाहेर आंदोलन. गळ्यात कांद्याच्या माळा घालत विरोधी पक्षाच्या खासदारांचं आंदोलन. कांद्याला योग्य हमीभाव देण्याची खासदारांची मागणी. अहिल्यानगरमध्ये भाकड जनावरांचा प्रश्न गंभीर झाल्यानं शेतकरी आक्रमक. जनावरं घेऊन शेतकरी प्रांत कार्यालयात घुसले. शेतकऱ्यांची जोरदार घोषणाबाजी. राज्यात 15,000 पोलिसांची मेगा भरती होणार. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये पोलीस भरतीला मान्यता. मुंबईतील गणेशोत्सव मंडळांची आज संध्याकाळी बैठक. वांद्र्यामधील रंगशारदा सभागृहात बैठक पार पडणार. उद्धव ठाकरे बैठकीला उपस्थित राहून मार्गदर्शन करणार. दहिसरमधील मृत बालगोविंदाच्या कुटुंबाला 5 लाख रुपयांची मदत. शिंदेच्या शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्याकडून कुटुंबाला 5 लाखांची मदत. दहिसरमधील 11 वर्ष गोविंदाचा सरावादरम्यान मृत्यू झाला. भिवंडीमध्ये 2 जणांची रात्री धारधार शस्त्रानं वार करून हत्या. प्रफुल्ल तांगडी, तेजस तांगडी असं हत्या झालेल्या व्यक्तींची नावं. प्रफुल्ल तांगडी हा भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होता. भिवंडीमध्ये भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष प्रफुल्ल तांगडीची हत्या. भिवंडीतील दुहेरी हत्याकांडाला राजकीय वळण. आरोपींना खासदार बाळामामा म्हात्रे वाचवत आहेत. तांगडी कुटुंबियांचा आरोप. व्यावसायिक वादातून हत्या झाल्याचा कुटुंबाचा आरोप. दोन्ही मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात. खालिद का शिवाजी चित्रपटाला होणारा विरोध वाढला. शिवप्रेमी संघटना मुख्यमंत्र्यांची भेट घेणार. चित्रपटावर कायमस्वरूपी बंदी आणण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार. ब्लॅक बॉक्स ट्रॅक्टरला लावून काय दिवे लावणार आहात. त्यामुळे 27-28 हजारांचा दंड शेतकऱ्यांना भरावा लागेल. ब्लॅक बॉक्सची सक्ती का. सक्ती केल्यावर कुठेतरी सरकारचं काळबेरं वाटतं. राजू शेट्टींची केंद्र सरकारवर टीका. मनोज जरांगेंची गणेशोत्सवात मोर्चाची हाक. ऐन गणेशोत्सवात मोर्चा काढल्यास मुंबईत गर्दीमुळे ताण वाढण्याची शक्यता. पावसानंतर बेडकं तसंच निवडणुकांवेळी जरांगे बाहेर येतात. जरांगेंना फक्त मराठा आणि ओबीसी समाजात वाद निर्माण करायचा आहे. मंत्री परिणय फुके यांची मनोज जरांगेंवर बोचली टीका. रवींद्र चव्हाणांचं सांगलीमध्ये भाजपच्या वतीनं जंगी स्वागत. प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर रवींद्र चव्हाण पहिल्यांदाच सांगलीमध्ये. सांगलीतील काँग्रेसचे माजी नगरसेवक पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश.
चंद्रपुरातील मुनगंटीवारांचे समर्थक राजीव गोलीवार यांचा राजीनामा. चंद्रपूर महानगर भाजपची नवीन कार्यकारिणी जाहीर झाल्यापासून भाजपात घमासान. सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील कुंभेज फाटा इथं मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन. मनोज जरांगेंच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात यासाठी आंदोलनावेळी पोलीस प्रशासनाचा चोख बंदोबस्त. सोलापुरातील येणकी ग्रामपंचायतीच्या सरपंचाचा गजब कारभार. बार आणि परमिट रूमसाठी बोगस ग्रामसभेमध्ये ठराव मंजूर केल्याचा प्रकार समोर. सरपंच बडतर्फ, ग्रामसेवकही निलंबित. गोंदियातील भजेपारचे सरपंच चंद्रकुमार बहेकार यांना लाल किल्ल्यावर स्वातंत्र्य दिन सोहळ्याचं निमंत्रण. महाराष्ट्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या 15 सरपंचांपैकी चंद्रकुमार बहेकार यांची निवड. तुळजाभवानी मंदिराच्या गाभाऱ्यात उंदरांचा संचार. ऑनलाईन दर्शनादरम्यान भाविकांना उंदीर दिसले. उंदरांमुळे देवीच्या प्राचीन अलंकारांचं नुकसान होण्याची भीती. क्रांतीवीर धोंडू केशव देसाईंच्या चरित्र ग्रंथाचं प्रकाशन. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये देसाईंचं मोलाचं योगदान. इचलकरंजीमध्ये 23 फूट उंच छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी लोकवर्गणी मोहिमेला सुरुवात. पावती बुकचं आमदार राहुल आवाडे यांच्या हस्ते पूजन. सोलापूरमध्ये इंजिनिअरिंगच्या तरुणानं 8 दुचाकी चोरल्या. चोरी केलेल्या दुचाकीचे सुटे पार्ट भंगारात विकत असल्याचा प्रकार समोर. आरोपी तरुणाला 6 दिवसांची पोलीस कोठडी. पुढील तपास सुरू. चंद्रपुरात वर्धा नदीवरील पूल धोकादायक अवस्थेत. नागरिकांकडून पुलाच्या दुरुस्तीची मागणी. बांधकाम विभागाचं पुलाच्या स्थितीकडे दुर्लक्ष. अंबरनाथमध्ये भाजपचा पालिकेवर मोर्चा. अंबरनाथकरांच्या समस्या 1 महिन्यात सोडवा, अन्यथा पालिकेला टाळ ठोकू, भाजपचा इशारा. जालन्यातील गोदावरी नदीपात्रामध्ये शेतकऱ्यांचं जलसमाधी आंदोलन. 2024च्या खरीप हंगामातील पीक विम्याची वाढीव रक्कम सरसकट देण्याची मागणी. अहमदपूर तालुक्यातल्या अनेक प्रश्नांसाठी उपजिल्हाधिकारी कार्यालयावर गाढव मोर्चा. अहमदपूरमध्ये उपजिल्हा रुग्णालयाला मंजुरी देण्यात यावी अशा अनेक मागण्या. पावसामुळे सोलापुरातील नदी नाल्यांची पाणी पातळी वाढली. कासेगाव उळे गावाला जोडणारा ओढा ओव्हरफ्लो. दक्षिण सोलापुरातील वडजीमध्ये पुलावरून गाडी नेण्याचा प्रयत्न अंगलट. गाडी ओढ्यात वाहून जाताना वाचली. पूल ओलांडतानाचा सर्व थरार कॅमेऱ्यात कैद. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून